नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय धर्मादाय आयुक्त या डिपार्टमेंटची परीक्षा. त्या ठिकाणी निरीक्षक आहे, लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक म्हणतोय, लघु लेखक आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला दोन गोष्टी आपण अवेलेबल करून दिल्या. एक म्हणजे संपूर्ण बॅच दिली आहे आणि दुसरं म्हणजे टेस्ट पेपर्स आणि नोट्स याचा एक स्वतंत्र कोर्स आपण आता लॉन्च केला आहे. तुम्ही फक्त एवढंही करू शकतात किंवा पूर्ण बॅच घेऊन त्या ठिकाणचे लाईव्ह रेकॉर्डेड त्या ठिकाणचे सेशन आणि नोट्स सुद्धा मिळवू शकतात. आज आपला सब्जेक्ट काय आहे, आजचा घटक काय आहे आपला, तर तो आहे आपला सिलेबस समजून घ्यायचा मराठीचा. बघा बरेच मुलं कन्फ्यूज आहेत, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहे की मराठीमध्ये नेमकं काय वाचायचं. कारण मराठीमध्ये देताना काय दिलं त्यांनी, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार आणि उतारे, बस एवढं दिलं. मग एवढं म्हणजे याच्यात नेमकं काय वाचायचं हा प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. याच्या आधी जे पेपर घेतलेले आहेत, जी परीक्षा TCS या ठिकाणी घेणार आहे ते पेपर बघून त्यानुसार या ठिकाणी हा सिलेबस मी तुमच्या समोर आणतोय. एक तर पहिली गोष्ट, निरीक्षक वरिष्ठ लिपिक यासाठी 25 प्रश्न आणि 50 गुण असणार आहे आणि लघु लेखक किंवा लघु टंकलेखक म्हणतो आपण त्यासाठी 15 प्रश्न 30 गुण असणार आहेत. ओके, तो एक जनरल भाग तो आपण बघितलेलाच आहे. पण नेमकं आणि याच्यात आणखी एक मुद्दा, बऱ्याच जणांचं मला सारखं येतं की काय कोणतं पुस्तक घेऊ, काय घेऊ, तेही मी सांगणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. ओके, सराव कशातून करायचा, तुम्हाला जो प्रश्नसंच पाहिजे तो कोणता घ्यायचा तेही आपण या ठिकाणी चर्चा करूया, म्हणजे तुमचं काम सोपं होऊन जाईल. या ठिकाणी बघा, पहिलं जेव्हा शब्दसंग्रहाबद्दल आम्ही येतो, शब्दसंग्रहामध्ये नेमकं काय करायचं आणि हे कधी कळतं जेव्हा तुम्ही झालेले पेपर्स बघितले ना मागच्या 6 महिन्यातले, तेव्हा लक्षात येतं की अरे मला शब्दसंग्रहामध्ये काय करायचं. तर शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द तुम्हाला करायचे, विरुद्धार्थी शब्द करायचे, जोड शब्द करायचे, अलंकारिक शब्द करायचे, शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल, महत्वाचे शब्द आणि त्यांचा अर्थ हेही करायचंय. मग अलंकारिक शब्दांवर अनेक प्रश्न येत आहेत. आता जोड शब्द आपण कालच रात्री एक लेक्चर घेतलं बघा, केर कचरा, पाला पाचोळा, असे जोड शब्द असतात. अलंकारिक म्हणजे एकच शब्द आहे त्याचे अनेक अर्थ तयार होत आहेत. थोडा समानार्थी शब्दातलाच हा भाग आहे, पण थोडस वेगळे नवीन शब्द या ठिकाणी विचारायला लागलेले आहेत. आणि समानार्थी विरुद्धार्थी तर तुमचं ठरलेलं आहे, प्रत्येक परीक्षेला 1-2 येणारच आहे. पुढे यामध्ये एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ, हा सुद्धा एक समानार्थीच एक पोट भाग आहे हा, किंवा पिल्लू आहे असं आपण म्हणूया. उच्चार समान आहे पण अर्थ भिन्न आहे, असे काही प्रश्न आपल्याला दिसतात. ओके, वस्तू, प्राणी, पक्ष्यांचे आवाज, कशाचा आवाज, काय निघतोय त्या संदर्भात. आणि समूहदर्शक शब्द हा खरं म्हणजे व्याकरणामधला भाग आहे आणि याच्यावर वारंवार प्रश्न येत आहेत की नेमका पक्ष्यांचा काय असतो, उंटांचा काय असतो, कळप कशाचा, थवा कशाचा, जुडगा कशाचा, ते तुम्हाला दिसेल. शुद्ध अशुद्ध शब्द त्याला वेगवेगळे त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रमाण लेखनानुसार शब्द लिहा असं विचारलं जाईल. कधी शुद्ध लेखनीय चुका शोधा असं विचारलं जाईल. कधी अचूक वाक्य रचना शोधा आणि मग त्यामध्ये शब्दामध्ये अशुद्धता दिलेली असेल, अशी पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी येते. आता पुढचं एक फार महत्वाचं, वाक्य रचना एवढं म्हटलंय बघा, आणि याच्यावर प्रत्येक पेपरला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, वाक्यामध्ये 2 प्रकारचे वाक्य, एक तर रचनेनुसार संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य. तुम्हाला सांगतील ते की हे वाक्य खालीलपैकी कोणतं आहे. मग याच्यामधलं त्या संयुक्त आणि मिश्र वाक्याचे उपप्रकार सुद्धा तुम्हाला कारणबोधक वाक्य विचारतील, तुम्हाला सुरबोधक वाक्य विचारतील, तुम्हाला उभयान्वयी अव्ययावरून वाक्य ओळखा असं सांगतील ते. आणि दुसरं आज्ञार्थी, विधानार्थी, संकेतार्थी, स्वार्थी हे जे वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य, हे जे याच्यानुसार अर्थानुसारचे वाक्य आहेत ते तुम्हाला सातत्याने विचारले जात आहे तुम्हाला. आणि मला वाटतं हा प्रकार एकदम सोपा आहे. इथे फक्त संयुक्त आणि मिश्राचे मी तुम्हाला जे शॉर्टकट ट्रिक्स सांगतो आहेत तेवढे 4 ते प्रकार जर पाठ केले तर तुमचं काम सोपं होणार आहे या ठिकाणी. हे सुद्धा एक हक्काचे मार्क्स आहेत. पुढे व्याकरणामध्ये नेमकं काय येतं या पेपरमध्ये. व्याकरणात बघा, मी हा सिलेबस घेतोय, हे लेक्चर कोणी मिस नाही करायचं, शेवटपर्यंत बघायचं आणि याच्यानुसार मराठीचा अभ्यास करायचा. आणि मराठी हा तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क देणारा विषय. 25 पैकी 25 बरोबर घ्यायचे, 50 मार्क्स या ठिकाणी पक्के करायचे, किंवा ज्यांना 30 मार्क आणि 30 मार्क्स तुम्हाला आतमध्ये आणण्यासाठी हा विषय फार महत्वाचा आहे. आता बघा, व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती, मग याच्यात नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, हे सगळंच येतं. म्हणजे हे जे उभयान्वयी अव्यय आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे, हे शब्दाचा आधीचे उपयोग, मग ते नामाची जात ओळखा, विशेषणाचे प्रकार ओळखा, सगळं तुम्हाला त्या ठिकाणी येईल.
पुढे विभक्ती बघा, या नामाचा हे आहे विभक्ती, आणि याच्यात आणखी आहे ना दोन गोष्टी येतात तुम्हाला, नामाचं लिंग आणि नामाचे वचन, हे सुद्धा या ठिकाणी एक महत्वाचा भाग आहे, वचन आणि लिंग. त्याच्यानंतर याच्यातला क्रियापद हा जो टॉपिक आहे, क्रियापदामधलं काळ, काळावर तुम्हाला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये धातू साधित, मग ते धातू, क्रियापद, या तिघांचे अर्थ, त्यांचे प्रकार, तो एक मुद्दा येतो. संधी हा टॉपिक आहे, समास हा टॉपिक आहे, प्रयोग हा टॉपिक आहे. हे वचन आणि लिंग तर आपण वरती होईल. काही प्रश्न अलंकारावर येत आहेत, एखादा प्रश्न उत्तरावर सुद्धा बघितलाय, आणि पंक्च्युएशन मार्क्स, विराम चिन्हावर तुम्हाला सातत्याने प्रश्न दिसतोय. तर ते तुम्हाला त्या ठिकाणी योग्य वाक्य, योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य निवडायचे. आणि हे दिसायला लहान आहे, म्हणी आणि वाक्प्रचार फक्त एवढंच म्हटलंय, पण याच्यामध्ये खूप काही लपलेलं आहे. तुम्हाला म्हणींचे अर्थ विचारले जातात, समानार्थी म्हणी विचारल्या जातात, त्या म्हणीचा वापर कोणत्या वाक्यामध्ये योग्य होऊ शकतो ते विचारलं जातं, वाक्प्रचाराचे जोड्या विचारले जातात, वाक्प्रचाराचे अर्थ विचारले जातात, त्यांचे वाक्यामध्ये उपयोग विचारले जातात. आणि मला वाटतं हे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. तुमचे 4 ते 6 मार्क्स या ठिकाणी पक्के होत आहेत, आणि पुढे उतारा आहे. हे फुकटचे मार्क म्हणतो मी याला. उतार्यावर तर एकही मार्क चुकू द्यायचं नाही. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे, एकतर आधी उतारा वाचा, नंतर प्रश्नांची उत्तर द्या. आता ऑनलाईन असल्यामुळे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या वरती तो उतारा दिलेला असतो. तुम्ही जर एकदा आधी उतारा वाचून घेतला ना, थोडंसं इथे काय माहिती का, या उतार्यासाठी एक गोष्ट आहे, वाचनाचा वेग तुमचा किती आहे तो फार महत्वाचा आहे. वाचनाचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. आणि दुसरा मुद्दा, आकलन शक्ती तुमची वाढवावी लागेल. ती काही एका दिवसात वाढणार नाही. त्यासाठी न्यूजपेपर वाचन, चांगले बेसिकची पुस्तकं वाचणं, कॉन्सन्ट्रेशन ठेवून एकाग्रतेने वाचन करणं, त्यामध्ये महत्वाचे मुद्दे आपल्या डोक्यामध्ये ठेवणं, ती हायलाईट झाली पाहिजेत. पॅसेजमध्ये काय विचारता येईल, मराठीमध्ये असेल किंवा इंग्लिश. आता इंग्लिशचं मी स्वतंत्र अजून एक व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे. इंग्लिशमध्ये काय करायचं म्हणजे तुमचं परफेक्ट. मी जीकेचं केलाय, याचा केलाय, रिझनिंगचं केलंय, आता मराठीचं करतोय आणि इंग्लिशचं करणार आहे. त्याच्यात मी प्रश्न सुद्धा सांगणार आहे, कसे प्रश्न येतात ते तुम्हाला सोपं जाईल ते. आता या ठिकाणी वाचनाचा वेग, हा वेग येतो मॅक्झिमम वाचन करून. संपादकीय वगैरे तुम्ही वाचली पाहिजे, तेव्हा हा वेग वाढतो. आकलन झालं पाहिजे तो. आता तुम्हाला उतार्याचा उद्देश काय आहे, उतार्याला शीर्षक काय द्याल, उतार्यामधला एखादा समानार्थी शब्द, एखादा विरुद्धार्थी शब्द, उतार्याचा हे काय होता, टोन काय होता, तसे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि उतारे फार अवघड नाहीये, फार अवघड नसतात उतारे, किंवा त्याची भाषा फार अशी काही किचकट तुम्हाला दिसणार नाही. सोपे उतारे असतात मराठीमधले तरी, आणि इंग्लिशचे तसेच. बघा, इतर घटकामध्ये वाङ्मयाचा इतिहास, मग मराठीतले मग ते 13व्या 14व्या शतकामधले पुस्तकं, मग तो गाथा सप्तशती ग्रंथापासून तुम्हाला काही विचारलं जाऊ शकतं. आपले पहिले ते शिलालेख वगैरे कुठे सापडले त्यावरही प्रश्न येतात. साहित्यिक आणि टोपणनावे, हे तर साहित्यिक कवी काय असेल, कोणाचे टोपणनाव ती सगळे त्यावर मी लेक्चरच घेतलेले. ग्रंथकार ह्याच्यात सगळं झालं, कोणाची कोणती पुस्तकं सध्या चर्चेतली, मग विश्वास पाटील चर्चेत आहे, कोण चर्चेत आहे, वेगवेगळ्या पुस्तकांना पुरस्कार भेटलेले आहेत लेटेस्टमध्ये, किंवा साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेली पुस्तकं तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पुस्तकं तुम्हाला माहीतच असली पाहिजे. कथासंग्रह, कादंबरीकार, नाटककार, त्यांची नाटकं, त्याच्यामध्ये तर आता लेटेस्टमध्ये चर्चेत आलेल्या बऱ्याच गोष्टी विचारतात, जे फार असे आपला प्रसिद्ध वाटत नाही तसे बरेचसे पुस्तकं या ठिकाणी विचारले जात आहेत, आणि बराचसा भाग या ठिकाणी हे घेतात. पुढचा मुद्दा येतो की पुस्तकं कोणती वाचायची, किती वेळ अभ्यास करायचा. 2 गोष्टी बघा, माझं म्हणणं मराठीला दररोज तुम्ही 1 तास जरी दिला खूप झालं. 1 तास खूप झाला, पण व्यवस्थित सिस्टमॅटिकली द्या, तुम्हाला खूप जास्त मार्क्स या ठिकाणी येतील. इथे मोरावळे सरांचं पुस्तक तुम्ही वाचू शकतात, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचू शकतात, किंवा आपला अभ्यासक्रम टाईपवर जे मित्र जॉईन झाले त्यांना नोट्स मी देतोय व्हॉट्सअपला मराठीच्या. त्या नोट्स थोडंसं बघून तुम्ही त्यानुसार अभ्यास केला तर तुम्हाला सोपं जाईल. कारण मी त्या ठिकाणी एकदम बेसिकमध्ये त्या नोट्स बनवल्या आहे, सगळ्या खूप साऱ्या पुस्तकांचा त्या ठिकाणी रेफरन्स घेतलेला आहे. आणि ही सगळ्यात महत्वाचं PYQ, जे TCS PYQची पुस्तकं आहेत. आता यामध्ये TCS PYQचं एक बी पब्लिकेशनचं पुस्तक एकदम चांगलं तुम्हाला मार्केटमध्ये आहे उपलब्ध. ओके, बी पब्लिकेशनचं तुम्ही ते घेऊ शकतात, किंवा तुम्हाला एखादं दुसरं आवडलं तर तेही घेऊ शकतात. पण झालेले पेपर्स घ्या, ते काही धर्मादाय आयुक्ताचेच असले पाहिजे असं काही नाही. इतर वेगवेगळ्या परीक्षा, लेखापालचा पेपर झाला आहे, नोंदणी मुद्रांक शुल्काचे पेपर झाले, महिला बालविकाचे पेपर झाले, जे TCSने घेतलेले आहेत, ते पेपरचे तुम्ही मागच्या 6 महिन्यातले जर प्रश्नपत्रिका सोडवल्यात, त्यातलं मॅथ रिजनिंग सोडवलं, मराठी, इंग्लिश, ज्याच्यामध्ये विश्लेषणं दिली आहेत, इंग्रजी या प्रश्नांची विश्लेषणं दिले, गणित बुद्धिमत्तेचं विश्लेषण दिलंय, ते पुस्तक घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, कोणाला विचारायची गरज पडणार नाही. मला वाटतं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं काम सोपं होणार आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आणि डेली लाईव्ह सेशन तुम्हाला बघायचे असतील, रेकॉर्डेड सेशन बघायचे असतील, सगळ्या नोट्स पाहिजे असतील,
टेस्ट पेपर्स पाहिजे असतील तर अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. सध्या नवरात्र स्पेशल ऑफर चालू आहे. देवी 150 हा कुपन कोड तुम्हाला अप्लाय करता येईल. 150 रुपये माफ त्या ठिकाणी सूट भेटेल आणि 60% डिस्काउंट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला आहे. हा नंबर आहे, काही अडचण असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. कोर्स घेतल्यानंतर या नंबरला रिसिप्ट पाठवायची आहे. तुम्हाला सगळ्या नोट्स भेटून जातील. तुम्हाला संपूर्ण बॅचही आहे. एक 50 दिवसाची 90 दिवसाची 2 कालावधी आहेत. काहींना वाटत असेल की परीक्षा पुढे जाऊ शकते, ते 90 दिवसाची घेऊ शकतात. काहींना वाटते बाबा 2 महिन्याच्या आत होऊ शकते, ते 50 दिवसाची घेऊ शकतात. पुढे टेस्ट पेपर आणि हे नवीन विद्यार्थ्यांचे आग्रह असतो आपण ते सुद्धा हे केलेलं आहे. कोर्सेसमध्ये जाऊन तुम्हाला या दोन्ही गोष्टी बघता येईल. ओके, चला सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. संध्याकाळी 7:30 वाजता आणि 10 वाजता आपण डेली 2 लाईव्ह घेतोय. त्याच्या व्यतिरिक्त जे ग्रामसेवक आणि तलाठीचे लाईव्ह घेतोय त्यामधला जो नॉन टेक्निकल भाग आहे म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके, त्याच्या लिंक सुद्धा मी तुमच्या या बॅचमध्ये देतोय, जेणेकरून तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होईल. ते बघता येईल. थांबूया. धन्यवाद.